प्रबोधन चळवळीतील शिलेदार या समाज टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज मी महेंद्र नरवाडे समाज टीव्हीवर प्रसिद्ध कवाल भाऊराव लोखंडे यांची मुलाखत घेत आहे, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला प्रत्यक्ष बघितलं आणि त्यांच्या हस्ते नागपूर मुक्कामी दीक्षा घेऊन आपल्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. असे भाऊराव लोखंडे आपल्या सोबत आहेत. त्यांना सप्रेम जय भीम. जय भीम. जय. लोखंडे साहेब, आपण आपला थोडक्यात परिचय द्यायचा आहे. स्वतःचं नाव, गाव आणि थोडक्यात परिचय. माझा परिचय भाऊराव गोमाजी लोखंडे, हल्ली मुक्काम बल्हारच्या पेपर मिलला होतो मी. प्रथम माझी वस्ती हिंगणघाट जवळ नांदगाव म्हणून वर्धा जिल्ह्यात होती. तिथून 1967 ला मी बल्हारशाला आलो नोकरीसाठी पेपर मिलला. ते इथे स्थायिक झालो मी. नेमकं शिक्षण किती झालं? 14 ऑक्टोबर 1956 ला मी बाबासाहेबांकडून धम्मदीक्षा घेतली. त्यावेळेस मी प्रथम 4 ओळी लिहिल्या. 22 प्रतिज्ञा घेऊन मी पास झालो परीक्षा. मला मिळाले जी नव्हती अपेक्षा, साक्षात भीम बगला मी दीक्षाभूमीवर, मग करू कशाला मी कुणाची प्रतीक्षा. ह्या 4 ओळी प्रथम लिहिल्या होत्या. अशा तऱ्हेने तुमची कविता लिहिण्याची सुरुवात झाली. आणि गायनाला केव्हापासून सुरुवात केलं? गाणं माझं 1956 पासूनच सुरू झालं. 14 ऑक्टोबर 1956 पासून मी धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर गायनाला सुरुवात केली आणि लिहिण्याला पण सुरुवात केली. 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांसमवेत आपण दीक्षा घेतली. त्या दीक्षा समारंभाला तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची ओढ कशी काय लागली? बाबासाहेबाला पाहिल्याच्या नंतर मला फारच आनंद झाला आणि मी मनापासून आपल्याला धन्यवाद देत होतो की मी खरंच काहीतरी भाग्यवान आहे आणि अशा माणसाकडून मला धम्माची दीक्षा मिळाली. त्यामुळं मी हे सारं जीवन बाबांच्या कार्याकरता अर्पण करून दिलं आहे. आपण प्रबोधन चळवळीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. सुबोध गीते, शेरो शायरी, भीमा कोरेगावचा इतिहास अशा प्रकारच्या शौर्य गाथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. तर या संबंधाने आपण काय सांगाल? त्याच्या प्रबोधनात बाबासाहेबांनी जे समाजाची सेवा केली आणि समाजावर इतकं प्रेम होतं बाबासाहेबांचं की त्यावेळेस मी लिहिलं होतं की यशाचं मूल्यांकन करताना येथे मी किती उंची गाठली यावर नसावी, मी त्या उंचीपर्यंत किती लोक नेले ही प्रतिभा यशाची या समाजात दिसावी. क्षेत्र असो कोणतेही जे यशस्वी झाले त्यांनी आपल्या सोबत जर इतरांना नेले. बाबासाहेब म्हणतात क्षेत्र असो कोणतेही जे यशस्वी झाले त्यांनी आपल्या सोबत जर इतरांना नेले तर काय होईल? प्रगतीने समृद्धीकडे काही जातील, परोपकारी वृत्ती अंतरी वसावी, मी त्या उंचीपर्यंत किती लोक नेले ही प्रतिभा यशाची समाजात दिसावी. बाबासाहेब स्वतः म्हणतात मी बॅरिस्टर झालो त्याला नाही अर्थ, मी किती लोकांना केले समर्थ याला अर्थ आहे. मी बॅरिस्टर झालो त्याला नाही अर्थ, मी किती लोकांना केले समर्थ, स्वतःसाठी केले ते शहीद झाले, भलत्याला काय त्याची किमया असावी, मी त्या उंचीपर्यंत किती लोक नेले ही प्रतिभा यशाची या समाजात दिसावी. शिकले सवरले फार मोठे झाले आणि परंतु समाजाकरता कुणी काय केलं.
अरे जन्मलाच भावराव ज्या लोकांमध्ये त्या हिताची जाणीव असावी, मी त्या उंचीपर्यंत किती लोक नेले ही प्रतिभा यशाची समाजात दिसावी, असं बाबासाहेबांचं समाजावर प्रेम होतं आणि समाजातील माणसांना आम्हाला सांगत होते. भीमा कोरेगावचा इतिहास आपण शौर्य गाथेमध्ये लिहिला, त्यामधल्या काही ओळी आपल्याला सांगता येतील का? मी पुण्याला गेल्यानंतर माझ्या मित्रांनी मला शौर्य गाथा दिली होती. त्याच्यावर मी पटाचाराची ऐका कहाणी याप्रमाणे मी कमीत कमी 30 कडव्याची ती कहाणी लिहिली आहे. आणि ती कहाणी आपण म्हणू शकत नाही, फक्त पाहून म्हणू शकतो. मी लोकांकरता इतिहास लिहिलेला आहे तो भीमा कोरेगावचा. बाबासाहेबावर एक कविता लिहिलेली तुम्ही, मला खूप आवडली. पाहिला का कुणी बाबासाहेब, तो मी पाहिला, ही जी कविता आहे मी कविता बाबासाहेब पाहिला आहे. आणि कविता साहित्य संमेलनामध्ये आपण गायलेली आहे. ती एकदा आमच्या रसिक श्रोत्यासाठी गाऊन दाखवा. मी लिहिलं होतं बाबासाहेबांकडून आल्याच्या नंतर, 22 प्रतिज्ञा घेऊन मी पास झालो परीक्षा, माझे मला मिळाले जी नव्हती अपेक्षा, साक्षात भीम बगला मी दीक्षाभूमीवर, मग कशाला करू मी कुणाची प्रतीक्षा, हे लिहिलं होतं. आणि त्याच्यानंतर कुण्या ब्राह्मण पंडिताकडे नव्हता साठा, एवढा डोंगर होता पुस्तकाचा मोठा, असेल ब्राह्मण पंडित केवढाही मोठा, परी लागे माझ्या भीमापुढं छोटा, मी देतो पुरावा पावती मधला द्या हो, असा ग्रंथवेडा पंडित बाबासाहेब कुणी पाहिलात का हो, मी पाहिला, हे लिहिलं आहे. ग्रंथवेडा पंडित मी पाहिला, अशा आशयाची ती कविता खूप लोकांना ती आवडली साहित्य संमेलनामध्ये. अनेक गायकांनी तुमचे गीत गायले, आतापर्यंत रेकॉर्डिंग झालेले गीत तुम्ही सांगू शकाल का? प्रकाश पाटणकर यांनी माझं एक गीत रेकॉर्डिंग केलं आहे. व्हा पाचन 5-10 कोटी, कुणी छिनणार नाही रोटी, जो आमच्यात करेल फुटी त्याची उरणार नाही बोटी, हे त्यांनी हे गीत रेकॉर्डिंग केलेलं आहे. प्रकाश पाटणकर कव्वा. किती गीत रेकॉर्डिंग झाले आतापर्यंत आपले? मी स्वतःकडून गरीब असल्यामुळं मी जास्त रेकॉर्डिंग करू शकलो नाही, पण लोकांनी माझी करून नेली आहे. माझ्याजवळून पुष्कळ काही लोकांनी नेला आहे. आपण प्रबोधन करत असताना कव्वालीचे कार्यक्रम केलेत, अनेक कव्वाला सोबत आपले कार्यक्रम झालेत. असे किती कार्यक्रम आपण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर घेतले? प्रथम नागोराव पाटणकर कव्वाल यांच्यासोबत माझा प्रोग्राम झाला. छत्तीसगड सदाशिवराव दुपारे यांच्यासोबत माझा प्रोग्राम झाला. रंजना शिंदे मुंबईवाली त्यांच्यासोबत माझा प्रोग्राम झाला. असे मला वाटते 50 लोकांच्या वर माझे कार्यक्रम झाले असतील लोकांसोबत. आपण शेरशायरी सुद्धा करता, तर असा उत्कृष्ट तुम्हाला जे पसंत असलेला एखादा शेर रसिक श्रोत्यासाठी आपण सादर करा. मी आता हिंदीमध्ये तुम्हाला बाबासाहेबाबद्दल जे मी लिहिलं आहे ते मी तुमच्या समोर सादर करतो. डंके की चोट पे कहता हूं किए जिसने भीम से सवाल, एक अकेला पड़ गया भारी उम्र के 65 साल, पीछे पड़े थे बड़े बड़े ज्ञानी और पंडित, गली ना किसकी दाल, और कर न सका कोई माँ का पुत्र, उसका बाका बाल, वो था राम जी का लाल. जब जब चुनाव होते भीम जी हाथी निशान लेते, जितने महार थे उतने ही वोट, वो हारे नहीं थे जीते. महात्मा गांधी नोच रहा था खुद अपने ही बाल, और राउंड टेबल कॉन्फ्रेंस में दिखा दी जिसने पहली कमाल, वो था राम जी का लाल. एक अनोखी जाते जाते भावराव छोड़ी मिसाल, बुद्ध और उनका धम्म लिखकर काम किया विशाल, ढोंगी पाखंडी धर्म ग्रंथ का तोड़ दिया जंजाल, और याद करो वो 14 अक्टूबर 1956 साल, वो था राम जी का लाल.
अब चमन में अब वो दीदावर कहाँ मिलता है? अजी चमन में अब वो दीदावर कहाँ मिलता है? गांधी मिलते बहुत, आम्बेडकर कहाँ मिलता है? यूं तो मिलते हैं कहीं, न मिलकर भी मिलने वाले, पर जहां में भीम सा वो यार कहाँ मिलता है? मसीहत है वो हमारे माँ बाप से भी बढ़कर, और जो दिया प्यार हमें वो प्यार कहाँ मिलता है? सिर्फ बुद्ध के ही आगे सर को झुकाया जिसने, अब जमाने में वो खुददार कहाँ मिलता है? 2 साल 11 महीने 17 दिन में संविधान लिखा है, ऐसा दुनिया में घटनाकार कहाँ मिलता है? और पढ़े हैं दुनिया के हजारों ग्रंथ जिसने, पर भावराव बुद्ध का वो सार कहाँ मिलता है? अरे यहाँ विश्व शांति बुद्ध का जिसने फरमान नहीं माना, तो खाक में मिल जाएगा एक दिन ये जमाना। चलना ही पड़ेगा उन्हें तथागत के राह पर, वरना न रहेगा यहाँ किसका भी ठिकाना। क्यों कि बह रही है आबो हवा गंदी यहाँ पर, हर एक इंसान खड़ा या बारूद की ढेर पर। कब क्या होगा कुछ कह नहीं सकता, फिर कुछ नहीं में से कुछ रह ही नहीं सकता। सोचो ये दुनिया वालों, वक्त की पुकार है, मिसाइल एटम बम का यहाँ विस्तार है। भावराव युद्ध या बुद्ध क्या स्वीकार है? प्रज्ञाशील करुणा तथागत का सार है, तथागत का सार है, तथागत का सार। बहुत खूप. आपण त्या काळामध्ये गावोगावी सायकलीवर पेटी आणि साहित्य घेऊन गावोगाव फिरलात आणि बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध, फुले शाहू आंबेडकर तळागाळातील लोकांपर्यंत आपण घेऊन गेलात. त्यावेळेला जी तुम्हाला समस्या एखादी भेडसावली असेल तर कोणती समस्या तुम्हाला त्यावेळेला भेडसावली? मी आपल्या काव्यामधून लोकांना आपल्या धम्माबद्दल, बाबासाहेबाबद्दल, भगवान बुद्धाबद्दल मी सांगत होतो आणि जेवढं माझ्याच्यानं लोकांना समजावता आलं तेथपर्यंत मी आपलं कार्य केलं. आणि आजही पण मला बोलवतात, मी जातो जेवढी काही माझ्यानं हे होते. आता माझं 89 वर्ष चालू आहे. तरी पण मला त्याची गोडी आहे, आवड आहे आणि मरेपर्यंत मी हे काम करणार अशी माझी इच्छा आहे. म्हणून शेवटी मी बाबासाहेबांना हेच म्हणतो की हे बाबासाहेब, तुमचे काही देणे आहे याची मला जाण आहे. जेवढे केले तेवढे कमीच, आता फक्त प्राण. लेखणी ही कमी पडली तुमचे कार्य लिहिताना, आणि हा आवाजही कमी पडला तुमची गीते गाताना. बस आता शेवटी एकच इच्छा आहे जाता जाताना, की जय भीम ओठात यावे माझ्या निरोप अखेरचा घेताना. एखादी कवाली सादर करा ना. हे स्वतःच्या विचारा परी समाजाला घडविले, स्वतःच्या विचारा परी समाजाला घडविले, अन्यायाशी लढण्याला सशक्त ही बनविले, अन्यायाशी लढण्याला सशक्त ही बनविले. समाजाच्या उन्नतीला जर कमी पडिलो, तर स्वतःला गोळ्या घालील. जर अपयशी मी ठरिलो, स्वतःला गोळ्या घालील. जर अपयशी मी ठरलो. आठवा त्या आठवणी भीमा कोरेगावची भूमी, आठवा त्या आठवणी भीमा कोरेगावची भूमी.
नागवंशीयाचे धानी पराक्रमी लोक तुम्ही, रक्त स्वाभिमानाचे आहेत अंगी तुमच्या भरलेले, रक्त स्वाभिमानाचे आहेत अंगी तुमच्या भरलेले. आहे पुष्कळ लांब आहे. 89 वय असतानाही त्याच ताकदीनं कव्वाली आपण आजही सादर करता, वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये जाता आणि तिथेही कुठल्याही प्रकारचा कागद न घेता तोंडपाठ अगदी मुखोद्गत आपल्या कविता तुम्ही भारदस्तपणे सादर करता. हे कसं काय तुम्हाला जमते? 2 रात्र बसलो तरी मी किताब नाही पाहत, पुस्तक नाही पाहत. कारण का माझ्या अगदी मनापासून आहे, हे अगदी मनापासून आहे. या पलीकडे मी दुसरी आवड काहीच नाही आहे माझी. ही आवड लहानपणापासून, दीक्षा घेतली तेव्हापासून आहे. तर मी पुस्तक नाही पाहत. आता तुम्ही जेवढे वेळ बोलाल तेवढं मी असाच बोलणार. त्या पुस्तकावरून आठवलं, त्या पुस्तकावर एक कविता आपण लिहिलेली आहे, जिथे गेले तिथं बाबासाहेब, हातामध्ये पुस्तक. रात्रंदिवस बाबासाहेबांच्या हातून पुस्तक कधी हटलं नाही, अशा आशयाची ती कविता आम्हाला ऐकायची आहे. बाबासाहेबांचं पुस्तक मी याच्यावर लिहिलेलं आहे आणि खूप मोठं आहे ते. कमीत कमी त्याला अर्धा तास लागतो. बोलतो मी, परंतु अर्धा तास लागतो ते पुस्तकाचं सांगण्याकरता. आता एक गाणं लिहिलं होतं मी, ग्रंथवेडा पंडित. हा, ते सांगतो, थोडक्यामध्ये सांगतो. ग्रंथवेडा पंडित बाबासाहेबांचं गाणं लिहिलं. विश्वात एक माणसात नेक, भीमराव रामजी आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकरी, असा झाला न होईल कुणी ग्रंथवेडा पंडित या भूवर, असा झाला न होईल कुणी ग्रंथवेडा पंडित या भूवर. भूकुजाचे पुस्तक, सुखजाचे पुस्तक, इष्टमित्र पुस्तक, गणगोत पुस्तक, सहवासी पुस्तक, प्रवासी पुस्तक आणि हातात पुस्तक स्टेशनवर, हातात पुस्तक स्टेशनवर, असा झाला ना होईल कुणी ग्रंथवेडा पंडित या भूवर. बायको पोरापेक्षाही आवडीते पुस्तक, आवडीते पुस्तक, जीवलग जीवाचे सवंगडी पुस्तक, सवंगडी पुस्तक, उशीकडे पुस्तक, त्या कुशीकडे पुस्तक, झोपेत पुस्तक छातीवरी, असा झाला ना होईल कुणी ग्रंथवेडा पंडित या भूवर, असा झाला न होईल कुणी ग्रंथवेडा पंडित या भूवर. जाता जाता भावराव बाबासाहेब रडले, हो बाबासाहेब रडले. का रडले? अजून काही करण्या कमी आयुष्य पडले, हो आयुष्य पडले. बौद्धमय भारत करण्याचे स्वप्न साकार कोण करेल नंतर, असा झाला न होईल कुणी ग्रंथवेडा पंडित या भूवर, असा झाला न होईल कुणी ग्रंथवेडा पंडित या भूवर. फार लांब आहे अजून. अनेक कार्यक्रम आपण केलात, पूर्ण महाराष्ट्रभर फिरला, महाराष्ट्राबाहेर फिरलात. तर आपल्या या कार्यामुळं आपला सन्मान, आपला गौरव ज्या ज्या ठिकाणी झाला तिथला एखादा अनुभव आपण या रसिक श्रोत्याला सांगाल का?
माझा पुष्कळ ठिकाणी बहुतेक सत्कार झाले, मान सन्मान मिळाला, पुरस्कार सर्वच मिळाले मला. सर्व मी ते साहित्य जो आहे ते व्हॉट्सअपवर त्यांच्या पाठवलं आहे नरवडे साहेबच्या, आणि ते त्याच्यावरून कल्पना येईल. एखाद्या पुरस्काराविषयी आपल्याला काय सांगायचं? मी मुंबईला गेलो होतो, लोकनायक पुरस्कार मिळाला मला मुंबईला. R.R. पाटील त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडून मला एक पुरस्कार मिळाला, लोकनायक पुरस्कार. आणि फार मोठा हॉल होता, आणि हॉल मध्ये सर्व लोक, म्हणजे कमीत कमी 4-5 हजार लोक असतील. आणि त्यांच्या पुढे मला जेव्हा पुरस्कार दिला त्यावेळेस मी गैरवरून आलो होतो. म्हटलं समाजातील कार्यकर्त्यांना आणि समाजाला आपण काय संदेश द्याल? आता समाजाला म्हणजे जे गाण्यामध्ये मी सांगतो त्याप्रमाणे मी आपल्या समाजाला बहुत काही बोललो. आता काही चांगलंही लिहिलं ना, काही जे वाईट असतील तर वाईटही लिहिलं. एका ठिकाणी मी आपल्याच समाजाला, आपल्याच लोकांना मी म्हणालो, बाबासाहेब गेल्याच्या नंतर लोक म्हणजे पुन्हा त्याच पुराण्या याच्यावर वळले, त्यामुळे मी त्यांच्यावर लिहिलं आहे. आता जे बघवेना ते बघून काळीत फाटाया लागले, हे भीम रक्त कैकांचे गोठाया लागले, सन मनुचे देव आता चांगले वाटाया लागले, अरे रे थुकलेला थुका पुन्हा काही चाटाया लागले. कुणी महादेवा जाऊन माहुंद्यात हटाया लागले, कुणी विष्णूच्या नावावर प्रसाद वाटायला लागले, आपल्या हातानं आपलं नाक हे काटाया लागले, अरे रे थुकलेला थुका पुन्हा काही चाटाया लागले. हे माझं कारल्यावानी बोल कडू वाटायला लागले, पण सत्य सोडून असत्याला का भेटायला लागले? सत्य सोडून असत्याला का भेटायला लागले? बाबासाहेबांच्या नावावर मजा लुटायला लागले, अरे रे थुकलेला थुका काही चाटायला लागले. अशा प्रकारचं मी बहुत काही लिहिलं आहे आपल्या समाजावर. या संबंध आयुष्यामध्ये आपण कोणाला आदर्श मानलं? बाबासाहेबाशिवाय दुसऱ्याचा काही हे नाही आहे. मी कोणाला दुसऱ्याविषयी काही नाही माझ्याकडे. बाबासाहेबांनी जे बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे, एक बुद्ध आणि बाबासाहेब, याशिवाय दुसरं माझ्या यात काहीही नाही. धन्यवाद लोखंडे साहेब. आपण समाज टीव्हीवर आलात, अगदी दिलखुलासपणे मनमोकळेपणाने बोललात आणि सुंदर अशा प्रकारची मुलाखत दिलात. समाज टीव्ही तर्फे आपले हार्दिक आभार व्यक्त करतो आणि जय भीम. जय भीम.